बाहेर गेलो होतो, मस्त वाटलं वातावरण. पाऊस बी चालू होता 1-2 ठिकाणी. जास्त पाऊस पडत होता तसं आनंद येत होता एकदम. मस्तपैकी पाऊस चालू होता. आणि बघा तिकडं बाहेर गेल्यानंतर कसं पावसात एक ठिकाणी थांबलो, बसलो, पाऊस उघडायची वाट बघितली. आणि कसं पाऊसही आला पाहिजे, पाणी येतं कधी पाऊस दिसत नाही. सगळ्या गोष्टीला खूप आनंद वाटतो. एक झाड मला तिकडं भेटलं, काय भारी हडले झाडाला बघा ना कशी प्रकारची फुलं लागलेले. मला तर लय भारी वाटले ते. कायचे काय मी दिल्लीत ते आणलं, लावायलाच आणलंय घरी. चांगलं झाले, कसं झाले काय माहिती. श्रीकृष्णाच्या हे झाड लोणचं होतं. श्रीकृष्णाच्या याच्यामधले बुवा असं असं सांगितलं गेले. त्या माणसाने लावलं होतं, त्या माणसाने. मला भारी वाटले. मस्त झाड 2 वेळेस फोटो काढले त्याचे. आता काय पानं बिनं एकदम आपल्या आंब्याच्या पाण्यासारखे पानं आहे. मस्त गोल गोंडा आहे याला. जसे की ते श्रीकृष्णाच्या बासरीला गोंडे असतात ना, त्या प्रकारे असं. आता चाललो मी मस्त 2-3 ठिकाणी हिंडलो, फिरलो. त्याच्यानंतर मग काय झाडाचं तर मला ते चांगलंच वाटलं. बघितलं, खूप मला आनंद झाला. काय जे काही चांगलं असल्यामुळे जरा झाड छान होतं जरा. बघा मित्रांनो किती मस्त. त्याच्यानंतर घरी आलो, मस्तपैकी आराम. यायला काय खरं नाही बाबा. घरामध्ये आल्यानंतर घरामध्ये पण मी थोडासा व्हिडिओ शूट केला. पाऊस चालू आहे. बाहेर कसं वातावरण आहे, काय वातावरण ते तुम्हाला दाखवतं. चला, एकच नंबर. अशा प्रकारचं मी बोलणं माझं चालू होतं त्याच्यामुळं. आणि तेच तुम्हाला मी आता या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवित होतं. दरवाजा खोलल्यानंतर बाहेरचं वातावरण. पण वातावरण चांगलं. डॉगी पाऊस अजून चालूच आहे, थोडं काय ना ते पा. मी आता जपत उठलो तर इकडं पाय